घड सटकणे. तर मित्रांनो, आज आपण घड सटकणे दादांची जी समस्या आहे किंवा त्यांच्या बागेत घड हा सटकत राहतो. म्हणजे जे 5 ते 6 हजार केळीची लागवड असते त्याच्यातून 5, 7 किंवा 10, 12 झाड जे ते सटकून जातात. तर घड सटकणे हा काय आहे सर्वप्रथम आपण समजून घ्या की याचे जे मुख्य कारण आहे ते 3 ते 4 प्रकारचे मुख्य कारण असू शकतात. सर्वप्रथम पहिला जो कारण आहे की अन्नद्रव्यांचे जे समतोल असतो, अन्नद्रव्यांची जी मात्रा असते ते कमी जास्त जर झाली तर त्याच्यामुळे सुद्धा घड सटकतात. जसं की नत्राचं प्रमाण जर आपल्या भागात जास्त प्रमाणात झाला तर जास्त नत्र झाल्यामुळे सुद्धा घड सटकतात. किंवा कॅल्शियम नायट्रेट जे आहे, कॅल्शियमचं प्रमाण कमी झाला तर त्याच्यामुळे सुद्धा घड सटकतात. दुसरा जो कारण आहे तो उन्हाळ्यात आपल्याला सगळ्यात जास्त दिसतं की ज्यावेळेस आपलं घड निसवळून जातो. हे घड दाखवा. ज्यावेळेस आपला घड निसवळून जातो तर तो वरचा जो दांडा आहे आपला, जो असा वाकलेला आहे, त्या वाकलेल्या दांड्यावर जर उन्हाचा चटका वारंवार बसत असेल, त्याला आपण झाकलेला नसेल तर त्या चटक्यामुळे तो जो भाग आहे तो ठिसूरून जातो आणि जसं जसं या घडाचं वजन वाढतो तो ठिसूर झालेला भाग तिथून मुळून खाली आपलं घड सटकून जातो. हा दुसरा कारण आहे. 3 नंबरचा जो कारण आहे जसं की तुम्ही या झाडाला समजा की याची निसवड होणारी आहे. आता या बागेत सर्व निसवड झालेली आहे, पण या झाडाची जर आपल्याला निसवड ज्यावेळेस होते, ज्यावेळेस याचा केळफूल बाहेर निघतो, केळफूल बाहेर निघाल्यावर त्याने जर याच्यावर आधार जर घेतला, असं म्हणजे केळफूल निघाला आणि या पानावर त्याने आधार जर घेतला तर इथला जो दांडा आहे आपला तो वाकत नाही, तो असा सरळ होऊन जातो. सरळ झाल्यावर तो त्या ठिकाणी सुरुवातीला तो लवचिक असतो, त्याला ज्या कंडिशन मध्ये आपण वाकवला म्हणजे घड असा केळफूल बाहेर पडल्यावर असा वाकतो तो नॅचरली वाकून जातो. पण काही दिवसापर्यंत तो जर त्याने आपल्या पानावर असा आधार घेतल्यानंतर हळूहळू त्याचा वजन वाढतो. वजन वाढल्यानंतर मग तो असा खाली येतो. खाली आल्यानंतर हा जो भाग आहे तो पूर्ण ठिसूर झालेला असतो आणि जेणेकरून केळीच्या घडाचा वजन वाढतो आणि हा घड खाली पडतो. तर हे 3 ते 4 जे कारण आहे मुख्यतः, तर त्याचे घड सटकण्याचे कारण आहे. तर आपल्याला हे सटकू द्यायचं नसेल तर काय करावं लागणार आहे की ज्यावेळेस केळफूल बाहेर निघतो तो आपल्याला बागेचं एकदम निरीक्षण करावं लागणार आहे की कोणताही केळफूल निघालेला केळफूल त्याने पानाचा आधार घेतलेला नसेल. 2 नंबरला की नायट्रोजन आपल्या केळी भागाला जेवढं लागतो, जसं की आपल्या केळीला 200 ग्राम नायट्रोजन हे त्याची पूर्ण कालावधीमध्ये लागतो प्रति झाड. तर नायट्रोजनचा जो प्रमाण आहे माती परीक्षण करून की आपल्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण कमी असेल तर नायट्रोजन वाढवायचा आणि जास्त असेल तर कमी करायचा. 200 ग्राम प्रति झाड नायट्रोजन आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यावर जर गेला तर नत्राचा जो इम्बॅलन्स होऊन जाईल, नत्र हा जास्त प्रमाणात होऊन जाईल जेणेकरून घड सुद्धा आपला सटकेल. त्याच्यानंतर कॅल्शियम जे आहे, कॅल्शियम नायट्रेट हे जे याचा जो प्रमाण आहे हे वारंवार आपल्याला दर महिन्याला 1.5 महिन्यात एकदा आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे देत राहायचं आहे. सोबत उन्हाळ्यामध्ये जर आपला घड सटकत असेल तर आपल्याला जो घड निसवलेला आहे या ठिकाणी आपल्याला त्याचा आच्छादन करून घेणं आहे, म्हणजे त्याच्यावर सावली करून घेणं आहे की उन्हाचा डायरेक्ट चटका त्या दांड्यावर आपला पडला नाही पाहिजे. याच्या व्यतिरिक्त घड सटकण्याचे दुसरे कोणतेही कारण नाही. तर हे जर तुम्ही व्यवस्थित करून घेतला तर तुमच्या बागेतला कोणताही घड सटकणार नाही. अजून काही